आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो, फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात यायचं, आणखीन पण पेढा भरवीन. खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भोगावं लागेल. ही राजा भाऊरावचं चॅलेंज आहे. कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता, पण आज ही पट्ट्या राजा राऊत शहरांमध्ये बोलतात. जर ह्या मराठ्याच्या छाव्याला, छत्रपतीच्या मावळ्याला डावचाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडणारं घराणं आहे. आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल, अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करून या राजा राऊताची माझं डोकं फिरवू नका तुम्ही. एवढेच हात जोडून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन बांधवांना मी सांगतो, मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पांडे